नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा शंभूज क्रिएशन या चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर बघा, या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण जे कटोरी ब्लाऊजचं जे आपण ब्लाऊजवरून मापे घेऊन कटिंग केलं होतं, त्या ब्लाऊजचे आता पॅटर्न आपण काढले, पण स्लीव कट करायची आहे आणि अस्तरवर नाही, साधा पीस आहे. तर हे बघा, बहुतेक ब्लाऊज आपण अस्तरची ब्लाऊज स्टिच करतो, पण या व्हिडिओमध्ये तुम्हाला साधा ब्लाऊज प्रिया मॅमच्या मेथडनुसार कशा पद्धतीने स्टिच करायचा हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत. त्या अगोदर आपल्याला स्लीव कट करायची. तर स्लीव कट करण्यासाठी बघा, आता हा फ्रंटचा पार्ट आहे, तर याच्या दोघांचे पण आपल्याला मोंढा जो आहे तो चेक करून घ्यायचा आहे. तर इथून बघा, वरतून अर्धा इंच सोडून द्यायचं आणि हा पूर्ण जो राऊंड आहे मोंढ्याचा तो इथे चेक करून घ्यायचा. तर हा किती येतोय, फ्रंटचा येतोय 9.5. बॅक पार्ट घेऊ, वरतून अर्धा इंच सोडून द्यायचं आणि हा येतोय 11. तर इथं आपण लिहून ठेवू, बॅक 11 आणि फ्रंट 9.5. आता बघा, मी न्यूजपेपरच घेते स्लीव कट करण्यासाठी आणि आपली ही साधी स्लीव आहे, अस्तरची स्लीव नाही आहे. तर हे बघा, हा फोल्ड बाजू, या फोल्ड बाजूवर बाहीची उंची टाकणार आहे. तर बाहीची उंची आहे 6 इंच, त्याच्यात 2 इंच प्लस करायची. साधी बाही आहे त्याच्यामुळे मी ते 8 इंचावर मार्किंग करते. कॅफ हाईटसाठी 3 इंचावर मार्किंग करून घेते. त्यानंतर बघा, तिथून टेप ठेवायचा आणि बॅकचा जो आपण मोंढ्याचा राऊंड चेक केला होता तो आपल्याला इथं टाकायचा आहे. तर बॅकचा मोंढ्याचा राऊंड किती आला होता, 11 इंच. 11 इंचावर मार्किंग केली आणि आतमध्ये 2 इंचावर मार्किंग करायची, कारण आपण शिलाई 2 इंच घेतली ना, तर 2च इंच मार्किंग करायची. आता आपण स्केलनी हे जे मार्किंग आहे ते अगोदर जोडून घेऊ. त्यानंतर बघा, आता इथून हे 2 इंच आहे, तर इथून आपल्याला तिरपी लाईन घ्यायची आहे आणि ह्या तिरप्या लाईनचा आपल्याला सेंटर काढून घ्यायचा आहे बाहीचा आकार देण्यासाठी. इथून टेप असा ठेवायचा, फोल्ड करायचा, सेंटरवर एक मार्किंग करायची बघा, तिथून पुढे 1 इंच एक मार्किंग करायची. त्यानंतर इथून 1 इंचावर आणि 1 इंच अशा 2 मार्किंग करायच्या. तर आता आपण बाहीचा जो आकार आहे तो इथं मी ड्रॉ करून घेते. अगोदर बॅकचा बाहीचा आकार ड्रॉ करायचा आहे आपल्याला इथं. त्यानंतर पुढचा जसं मार्किंग आहे तसंच मी इथं बाहीचा आकार ड्रॉ करते बघा. आता या दोघांमध्ये अर्धा इंचचा गॅप ठेवायचा आहे. तर बाहीचा आकार आपण ड्रॉ केला आहे, तर आपण बॅकचा जो आहे मोंडा चेक केलेला तो बॅकच्या बाहीच्या आकारावर ठेवून चेक करू. तर बॅकचा किती आला होता आपला, 11 इंच. तर हे बघा, इथं 11 इंच येते. त्यानंतर फ्रंटचा म्हणजे पुढच्या पार्टचा आपण जो मोंढा चेक केला होता तो आला होता आपला 9.5. तर इथं आपण तो देखील चेक करून घेऊ. ते बघा, इथं आलं 9.5. आता ह्या दोघांमध्ये सेंटर काढायचं आहे आपल्याला. सेंटरवर एक मार्किंग करायची. त्यानंतर आता इथं दंडघेर घ्यायचा आहे. तर दंडघेर किती, 6 इंच आहे, त्याच्यामध्ये प्लस 2 इंच शिलाई मार्जिन घेऊन 8 इंच मार्किंग केली. आणि आता बघा, इथून आपल्याला जोडून घ्यायचं आहे. तर दोघांमध्ये अर्धा ते 1 इंचाचा फरक येऊ शकतो दोन्ही मोंढ्यांमध्ये, पण काही हरकत नाही. स्टिचिंगच्या वेळेस व्यवस्थित बसतं. तुम्हाला देखील सेम याच पद्धतीने बाहीची कटिंग करायची, कोणती पण बाही असू द्या. तर बॅक साईडचा जो बाहीचा आकार आहे तो इथे मी कट करून घेते. त्यानंतर पुढचा जो आहे तो कट करून घ्यायचा आहे. तर सर्व पॅटर्न आपले आता कट करून झाले. आता आपल्याला हे ज्या आहे ब्लाऊज पीस त्यावर ठेवून देखील मार्किंग करून कट करायचे. इथं बघा, ब्लाऊज पीस घेतलाय मी. ही ब्लाऊज पीसची बंद बाजू आहे या साईडची. आता इथं मी अगोदर बॅक पार्ट ठेवून घेते. तर बघा, हा बॅक पार्ट ठेवून ॲज इट इज जसा आहे तसा ड्रॉइंग करून घ्यायचा. तर इथे मी ड्रॉ करून घेते अगोदर.
तर बॅक पार्ट बघा ॲज इट इज जसा तसा ठेवून मी ड्रॉ करून घेतला आहे. आता काढून घेतली. तर साईडचा फ्रंट पार्ट जो आहे तो आपण इथं ठेवून घेऊ. तर फ्रंट पार्ट देखील बघा अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे. इकडनं अर्धा इंच वाढवायचं आहे आणि खालून अर्धा इंच वाढवायचं आहे. आता मी ड्रॉ करून घेते आणि तुम्हाला दाखवते. तर बघा फ्रंट पार्ट देखील आपण ठेवून घेतला आहे. खालून अर्धा इंच वाढवलं आहे आणि इकडनं कटोरी जॉईंट होणार आहे. इकडनं देखील अर्धा इंच वाढवले. आता हा पार्ट मी बाजूला घेते आणि आता आपण बाही जी आहे ती बघा इथे ठेवून ॲज इट इज जशी आहे तशी ड्रॉ करून घ्यायची. बाही कुठेही काही वाढवायची नाही. तर बाही बघा जशीच तशी ठेवून ड्रॉ करून घेतली. आता ती आपण काढून घेऊ. त्यानंतर आपल्याला कटोरी घ्यायची. तर कटोरी बघा मी इथं ठेवून कटोरी फक्त गळ्याच्या साईडने वाढवायची नाही, चहू बाजूने अर्धा अर्धा इंच वाढवायची. तर आता मी वाढवते तुम्हाला दाखवते. तर कटोरी बघा इकडनं अर्धा इंच वाढवली, इथून देखील अर्धा इंच वाढवली आणि खालून देखील अर्धा अर्धा इंच अशी कटोरी जी आहे ती वाढवून घेतली आहे बघा. आणि हा जो टक्स आहे हा 5 इंच आतमध्ये मार्किंग करून कट करायचा आहे आपल्याला, कारण तो शिलाईमध्ये तो बरोबर तयार होईल. अशा पद्धतीने कटोरी आपण वाढवून घेतली आहे. आता हे सर्व पार्ट मी अगोदर कट करते, त्यानंतर आपण क्रॉसपट्टी देखील इथं ठेवून वाढवणार आहोत. तर अगोदर हे पार्ट ॲज इट इज जसे ड्रॉईंग झाले तसेच आपल्याला कट करायचे. तर बघा सर्व पॅटर्न आपण कट करून घेतले. आता आपण स्टिचिंग करू. तर स्टिचिंग कशी करायची मी इथे तुम्हाला दाखवते. तर बघा कटोरी समोरासमोर व्यवस्थित ठेवून घ्यायची. त्यानंतर साईडचे फ्रंट पार्ट देखील समोरासमोर ठेवायचे. तर अगोदर आपण आता कटोरीचा जो टक्स आहे त्याला स्टिच करून घेऊ. 1/2 इंच शिलाई मार्जिन घेऊन हा टक्स आपल्याला स्टिच करायचा आहे. त्यावर आपल्याला डबल शिलाई द्यायची आहे. तर बघा अशा पद्धतीने कटोरी जी आहे ती आपली तयार झाली. आता आपण साईडचा फ्रंट पार्ट गळ्याच्या बाजूने आपली कटोरी जॉईंट करत आणायची आहे, कारण कमी जास्त झाली तर खालून कट करता येते. गळ्याच्या बाजूने आपण मेजरमेंट घेतलेलं असतं, त्यामुळे कटोरी नेहमी गळ्याच्या साईडने जॉईंट करायची असते. तर बघा फ्रंट पार्ट आपण एक तयार केला आहे. आता दुसरा देखील सेम त्याच पद्धतीने कटोरीचा जो टक्स आहे त्याला 1/2 इंच शिलाई मार्जिन घेऊन स्टिच करायचं. त्यावर डबल शिलाई देऊन घ्यायची. आणि आता साईडचा जो फ्रंट पार्ट आहे सरळवरती सरळ ठेवून गळ्याच्या साईडने अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन आपल्याला शिलाई देऊन कटोरी जॉईंट करून घ्यायची. आता प्रत्येक पार्टवर आपण स्टिच करताना त्यावर डबलच शिलाई द्यायची ब्लाऊजच्या, म्हणजे व्यवस्थित ब्लाऊज आपलं लॉक होतं त्यासाठी. तरी इथं बघा आता दोन्ही पार्ट जे आहे ते कटोरी आणि फ्रंटला मी जॉईंट करून घेतले. आता आपल्याला क्रॉसपट्टी अटॅच करायची. तर इथं बघा सरळवरती सरळ क्रॉसपट्टी ब्लाऊज पीसची इथं ठेवून घ्यायची. तर इथे मी सरळवरती सरळ क्रॉसपट्टी ब्लाऊज पीसची ठेवून घेतली आहे आणि अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन ती स्टिच करून घेते आहे बघा इथं. त्यानंतर बघा आता खाली आपल्याला तुमच्याकडे जर मिळतं जुळतं अस्तरचं कापड असेल तर ते तुम्हाला इथं जॉईन करायचं आहे. तर आता मी इथं अस्तरचं जे कापड आहे ते घेतलं आहे. सेम त्याच मापाची कटोरी जी क्रॉसपट्टी जी आहे ती कट करून घेतली होती, कारण आपल्याला साधं ब्लाऊज आहे त्यामुळे डबल फोल्ड करावं लागते क्रॉसपट्टी. ते इथं बघा आता क्रॉसपट्टी स्टिच करून घेतली. त्यानंतर एकावर एक हे पार्ट व्यवस्थित ठेवून घ्यायचे आणि शिलाई देऊन घ्यायची. याने काय होतं आपली फिनिशिंग छान येते. जी शिलाई आहे आपली ती बाहेर दिसत नाही. तर बघा अशा पद्धतीने आपण एक पार्टची जी आहे क्रॉसपट्टी जॉईन केली आहे. तर दुसऱ्या पार्टला देखील सेम त्याच पद्धतीने अगोदर मेन जी क्रॉसपट्टी आहे ब्लाऊज पीसची ती जॉईन करायची आहे अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन. त्यानंतर अस्तरची जी क्रॉसपट्टी आहे ती घ्यायची आहे. ती अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन जॉईन करायची खालच्या बाजूनी. त्यावर दाबटीप द्यायची. आता दाबटीप देताना अस्तरच्या बाजूने दाबटीप द्यायची आपल्याला. त्यानंतर जे मेन फॅब्रिक ते फोल्ड करायचं कटोरी आणि फ्रंट पार्ट, आणि जी अस्तरची आणि ब्लाऊज पीसची क्रॉसपट्टी ती एकावर एक ठेवून इथं शिलाई देऊन घ्यायची बघा. तर शिलाई देऊन घेतली. आता आतमधलं जे कापड आहे ते बाहेर काढून घेऊ आपण. ते बघा अशा पद्धतीने हा देखील पार्ट आपला तयार झाला आहे. क्रॉसपट्टी अटॅच करून दोन्ही पार्ट आपण तयार करून घेतले. ते इथं आय हुक पट्टी करण्यासाठी मी हे कापड घेतले बघा. आता हे 2.5 इंचाची पट्टी आहे.
तर तुम्ही 2.5 किंवा 3 इंचाची देखील घेऊ शकता. आता इथं मी डबल फोल्ड करून घेतलं आणि अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन शिलाई देऊन घेतली. त्यानंतर पुन्हा वरतून एक जी पट्टी आपण जॉईन केली त्या साईडने दाबटीप देऊन घ्यायची आणि आतमध्ये ही पट्टी फोल्ड करून त्यावर आपल्याला टीप देऊन घ्यायची बघा अशी. इथे मी टीप देऊन घेतली. एक्स्ट्राचं कट करून घ्यायचं. त्यानंतर बघा एक पार्ट आपल्याला सरळ बाजूने जॉईन करायची असते ही पट्टी आणि एक पार्टाला उलट्या बाजूने जॉईन करायची असते. तर इथं आता उलट्यावर सरळ ठेवली ही पट्टी. आता इकडनं अर्धा इंच फोल्ड करून पुन्हा आपल्याला फोल्ड करून त्यावर टीप द्यायची आपल्याला. ती बघा अशी टीप देऊन घेते मी. तर दोन्ही बाजूच्या पट्ट्या ज्या आहे त्या आपल्या जॉईंट झाल्या आहे बघा, आय हुक पट्ट्या. आता आपण पाठीचा जो भाग आहे तो इथं घेऊ. अगोदर पाठीच्या भागाला उलट्या बाजूने आपल्याला टक्स देऊन घ्यायचे. तर इथं मी टक्स देऊन किती बघा, तर हा 4 ते 3.5 इंचापर्यंत आपल्याला टक्स देऊन घ्यायचा आहे. तर इथे मी एक साईडचा टक्स दिला तर सेम दुसऱ्या बाजूचा देखील टक्स इथं शोल्डर जे आहे ते फोल्ड करून त्याच्या सेंटरवर आपल्याला टक्स द्यायचा आहे. ते दोन्ही टक्स सारखे येण्यासाठी इथं चेक करून घ्यायचं. तर बघा टक्स देऊन घेतले. आता आपण इथं कमरपट्टीसाठी इथं अस्तरचं कापड घेतले. तर इथं मी ह्या पट्ट्या ज्या आहे त्या जॉईंट करून घेते आणि सरळवरती सरळ ठेवून अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन ही पट्टी आपल्याला जॉईन करून घ्यायची. तर ही कमरपट्टी साध्या ब्लाऊजला आपण अटॅच करत असतो. तर अस्तरच्या ब्लाऊजला दाबटीप दिली तरी चालते किंवा अस्तरच्या ब्लाऊजला देखील तुम्ही अशी कमरपट्टी जॉईन करू शकता. तर इथं बघा आता वरून जी पट्टी जॉईन केली त्या बाजूने आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची. आता इथे मी फोल्ड करून 1 इंचाचीच पट्टी ठेवते आणि त्यावर शिलाई देऊन घेते बघा. व्यवस्थित कापड जे आहे ते फोल्ड करून शिलाई देऊन घ्यायचे. तर अगोदर बघा तुम्ही अर्धा इंच ओळून देखील घेऊ शकता आणि त्यावर शिलाई दिली तरी चालते किंवा डायरेक्ट फोल्ड करून शिलाई दिली तरी चालते. तर बघा कमरपट्टी अटॅच केली आहे. आता आपण फ्रंटचा पार्ट घेऊन शोल्डर जॉईन करून घेऊ. इथं अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन दुसऱ्या बाजूचं देखील घ्यायचं आहे आणि इथं उलटसुलट पाठ होऊ द्यायची नाही. आता तुम्हाला दिसत असेल की दोन्ही आय हुक पट्ट्या समोरासमोर आल्या आहे. तर बघा अशा पद्धतीने आपण शोल्डर जॉईन करून घेतले. तर साईडचे पार्ट आपल्याला चेक करून घ्यायचे आहे कारण स्लीव जॉईन करायची आहे त्यासाठी. तर इथं बघा स्लीव उलटसुलट होऊ नये त्यासाठी दोन्ही बाजूने स्लीव मार्किंग केलं. आता इथं कंपनीची किनार आहे त्यामुळे मी फोल्ड करत नाही. जर तुमची कंपनीची किनार नसेल तर तुम्हाला अगोदर अर्धा इंच फोल्ड करून पुन्हा 1 इंच फोल्ड करायचं आहे. तर इथे मी डायरेक्ट 1 इंच फोल्ड केला. स्लीवचा सेंटर काढून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला इथं बघा शोल्डरचा जो सेंटर आहे त्या सेंटरवर ठेवायचा आणि जो खोलगट भाग आहे स्लीवचा तो पुढच्याच साईडने आला पाहिजे कटोरीच्या, कारण उलटसुलट होऊ द्यायचं नाही. उलटसुलट जर झालं तर कटोरी मोंढ्यात टाईट होऊन जाते, बाही टाईट होऊन जाते. तर आता मी एका बाजूची बाही जॉईंट करून घेतली, त्यावर डबल टिप देऊन घेते इथं आणि आता दुसऱ्या बाजूची देखील बाही सेम त्याच पद्धतीने जॉईंट करून घेते एकावर एक व्यवस्थित ठेवून. तर जॉईन केली, पुन्हा डबल शिलाई देऊन घ्यायची आपल्याला एक पार्टवर आणि आता फिटिंगची शिलाई द्यायची. त्यासाठी हे पार्ट असे व्यवस्थित एकावर एक ठेवून घ्यायचे आणि आता आपण जेवढी शिलाई मार्जिन घेतली तेवढी इथं शिलाई मार्जिनने मार्किंग करायची. आता 2 इंच घेतली तर 2-2 इंच मी इथं मार्किंग करते. बाहीचा दंडघेर घेऊन बघा अशी तर शिलाई जी आहे ती मार्किंगवर मी देऊन घेते. एकदम बघू शकता शिलाई कुठेही तिरपी वगैरे आली नाही, एकदम सरळ आली आहे. अशा पद्धतीने मी दुसरा पार्ट देखील सेम याच पद्धतीने स्लीव जॉईन करून तयार करून घेते. आता बघू शकता तुम्ही फिटिंगची शिलाई. तर एक पार्ट तयार झाला आहे, दुसरा पार्ट देखील मी तयार करून घेतला आणि आपल्याला आता पायपिंग करायची आहे ब्लाऊजला. तर पायपिंगसाठी मी इथं तिरप्या ज्या पट्ट्या आहे त्या कट करून घेतल्या आहे 1-1 इंचाच्या आणि जॉईंट करून घेतल्या. आता हे बघा अशा. तर एका बाजूने त्या
अर्धा इंच असे फोल्ड करायची. फोल्ड करून त्यावर आपल्याला शिलाई देऊन घ्यायची. पायपिंगला जास्त घाई करायची नाही. मी देखील तुम्हाला सावकाश दाखवते, कारण पायपिंगवरच साध्या ब्लाऊजचा लूक असतो आपला सर्व. आणि पट्ट्या नेहमी तिरप्या कापायच्या पायपिंगला, कारण तिरप्या पट्ट्यांचीच पायपिंग छान येते. तरी इथं बघा, मी अशी अर्धा इंच जे फोल्ड केलं आहे ते पूर्ण अर्धा इंच फोल्ड करून पट्टी एक साईडनी पायपिंगची तयार करून घेते. तर तुम्हाला देखील सेम याच पद्धतीने पायपिंग करायची आहे. तर मी इथं सर्व जी पट्टी आहे ती अर्धा इंच फोल्ड करून शिलाई देऊन घेतली. तर बघा, आता आपण ब्लाऊज पीस व कशा पद्धतीने स्टिच करायची ते इथं बघू. सरळवरती सरळ ठेवायचं एका बाजूनी आयहुकच्या पट्टीच्या साईडनी बघा, आणि इथं फोल्ड करून घ्यायचं अर्धा इंच, आणि इथं शिलाई मार्जिन घेते मी अर्धा ते पाऊण इंच घ्यायची. आणि आपल्याला पूर्ण जी पायपिंग आहे ती ब्लाऊजला जॉईन करून घ्यायची. ही पट्टी जास्त पट्टी खेचायची नाही आहे. व्यवस्थित एकावर एक ठेवून आपल्याला ही जी पायपिंगची पट्टी आहे ती जॉईन करून घ्यायची आहे ब्लाऊजला. तर इथं बघा, मी आता ती पट्टी अशी व्यवस्थित ब्लाऊजचा जो आपला गळा आहे मागचा आणि पुढचा, त्या पूर्ण गळ्यावर आपल्याला ही जी पट्टी ती अटॅच करायची आहे. तर इथे मी पट्टी सावकाश पद्धतीने अटॅच करते, जास्त खेचायची वगैरे नाही आहे. फक्त एकावर एक आपल्याला हे दोन्ही पार्ट व्यवस्थित ठेवून लूज पण सोडायची नाही. लूज सोडल्यावर पण पाईप अशी लूज होऊन जाईल. तिथं जास्त खेचायची पण नाही. व्यवस्थित एकावर एक पार्ट ठेवून आपल्याला जॉईन करत घ्यायची ही पट्टी. तर एका पार्टपासून दुसऱ्या पार्टपर्यंत आपल्याला ही पट्टी जी आहे ती जॉईन करायची. मला इथं थोडी कमी पडली तर मी इथं पट्टी जॉईन करून घेते. तर हे बघा, जॉईन केली आणि परत आता शिलाई देऊन घेते. तर इथं अर्धाच इंच ठेवायचं, बाकीचं कट करायचं आणि ते फोल्ड करून घ्यायचं बघा, आणि त्यावर आपल्याला शिलाई देऊन घ्यायची. लॉक करून घ्यायचं. तुम्हाला कमी जास्त वाटत असेल कापड तर कट करून घेतलं तरी काही हरकत नाही. आता जशी जाड बारीक पायपिंग हवी त्यानुसार तुम्हाला इथं पायपिंग करून घ्यायची आहे. तर इथं बघा, आता सारखंच कापड आहे, म्हणजे ब्लाऊजचाच कलरची पायपिंग आहे, त्यामुळे तुम्हाला इथे एवढं दिसून पडणार नाही. पण पूर्ण जी पायपिंग स्टिच झाल्यावर तुम्हाला मी पायपिंग दाखवेल का कशा पद्धतीने आपली जी पायपिंग आहे ती तयार झाली आहे. तरी तुम्हाला इथे दिसत असेल बघा. आता जशी जाड बारीक पायपिंग हवी त्यानुसार तुम्हाला इथं पायपिंग करून घ्यायची. व्यवस्थित घाई करायची नाही पायपिंगला, कारण जास्त जोरात शिलाई द्यायला जाल तर पायपिंगवर शिलाई आल्यावर पायपिंग चपटी होऊन जाते. त्यासाठी हळूहळू आपल्याला पायपिंगला जी आहे ती पूर्ण शिलाई देऊन घ्यायची, पूर्ण गळ्याला, बॅक साईड आणि फ्रंट साईडला. तर इथं बघा, तुम्ही दोरीची देखील पायपिंग लावू शकता. इथं आपली जी दोरी भेटती ती त्याची देखील पायपिंग इथं अटॅच करू शकता. पण साध्या ब्लाऊजला शक्यतो जी अशी पायपिंग असते गोट तोच छान वाटतो. तर इथे मी त्याच पद्धतीने अशी जी आहे ब्लाऊजच्या कापडाची पायपिंग इथं करून घेते. हे जे ब्लाऊज आहे हे पूर्ण आपण प्रियानंदच्या मेथडनुसार कटिंग आणि स्टिचिंग केलं आहे, आणि तुम्हाला डिटेलमध्ये पार्ट वाईज मी व्हिडिओ देखील अपलोड केले आपल्या चॅनलवर. साधा ब्लाऊज कशा पद्धतीने स्टिच करायचा ते तुम्ही देखील सेम याच पद्धतीने पूर्ण ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग करू शकता. तर इथं पूर्ण आता मी जी आहे एका पार्टपासून ते दुसऱ्या पार्टपर्यंत पायपिंग करत आणली आहे. तर बघा, इथं आता पायपिंग झाली माझी, म्हणजे थोडीच राहिली आहे. फोल्ड करून व्यवस्थित आपल्याला जे साईडचे कॉर्नर आहे ते व्यवस्थित आपल्याला काढून
आणि त्यावर डबल लॉक करायचं आहे, म्हणजे तिथून धागे जे आहे ते ओपन होणार नाही. त्यासाठी व्यवस्थित मागे पुढे करून लॉक करून घ्यायचं. आता पूर्ण ब्लाऊजला पायपिंग जी आहे ती देऊन तयार झाली आहे बघा. बघू शकता तुम्ही किती छान पायपिंग आली आहे. पूर्ण ब्लाऊजला मी ही जी पायपिंग आहे ती करून घेतली आहे. पायपिंग केल्यानंतर तुम्हाला काय ब्लाऊजला आय हुक करायचे किंवा काच किंवा बटन लावायचे ते तुमच्या चॉईसनुसार तुम्ही करू शकता. तर हे बघा, अशा पद्धतीने पूर्ण जो ब्लाऊज आहे तो आपला तयार झाला आहे. प्रिया मॅमच्या मेथडनुसार पूर्ण ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग मी तुम्हाला दाखवली आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि तुमचे काही डाऊट असतील तर कमेंट देखील करा. आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.